आज आपण एका अशा भेटीबद्दल बोलणार आहोत, एका अशा क्षणाबद्दल जिथे शौर्य, रणनीती आणि विश्वासघात यांच्यातली सीमारेषा अगदी पुसट झाली होती. ही गोष्ट आहे एका अशा भेटीची जिने मराठ्यांच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. विचार करा, एक प्रचंड मोठा बलाढ्य सरदार ज्याच्या नुसत्या नावानेच शत्रूंना कापरं भरायचं. आणि तो काही एकटा नव्हता. नाही, त्याच्यासोबत होती हजारो सैनिकांची एक अफाट फौज. अशी फौज जी वाटेत येणारं कोणतंही राज्य सहज चिरडून टाकू शकली असती. आणि त्या सरदाराचं नाव होतं अफजल खान. हो, तोच अफजल खान, आदिलशाहीचा सगळ्यात क्रूर आणि विश्वासू सेनापती. आणि त्याचं ध्येय फक्त एकच होतं, काहीही करून कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांचा शेवट. पण मग खरा प्रश्न हा आहे की त्या दिवशी प्रतापगडावर जे काय घडलं, जिथे एका क्षणात सगळा इतिहास बदलला, तिथे खरा विश्वासघातकी कोण होता? हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग थोडा मागे जाऊया आणि पाहूया की या संघर्षाची ठिणगी नेमकी पडली कुठे. ही जीवघेणी परिस्थिती ही निर्माण तरी कशी झाली? तर गोष्ट आहे 1659 सालची. विजापूरचा जो आदिलशाही दरबार होता ना, तिथे एकच चर्चा होती, शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव. हे स्वराज्य म्हणजे फक्त एक राज्य नव्हतं, तो एक विचार होता, रयतेच्या राज्याचा विचार. आणि हाच विचार सुलतानाच्या सत्तेसाठी सगळ्यात मोठा धोका होता. आणि मग ह्या संघर्षात दोन टोकं होती. एका बाजूला होते शिवाजी महाराज, स्वराज्याची एक उगवती ताकद, आणि दुसऱ्या बाजूला होता अफजल खान, उंचपुरा, प्रचंड ताकदवान आणि कमालीचा क्रूर. आदिलशाहीने खास निवडलेलं शस्त्र. अफजल खानाला दरबारातून एकच फरमान मिळालं होतं, शिवाजीला जिवंत पकडा किंवा ठार मारा, बस. या पलीकडे काहीच नाही. तडजोडीचा प्रश्नच नव्हता. आता अफजल खान फक्त सैन्याच्या बळावर चालून आला नाही, तो एक मानसिक खेळ खेळत होता. आणि त्याचा मार्ग रक्ताने आणि दहशतीने माखलेला होता. त्याची रणनीती बघा किती क्रूर होती. सगळ्यात आधी त्याने लोकांच्या श्रद्धेवर घाला घातला, वाटेत येणारी मंदिरं तोडली, मग गावं जाळली, सगळीकडे एक भीती पसरवली. त्याचा हेतू स्पष्ट होता, महाराजांना इतकं डिवचायचं की त्याने रागाच्या भरात प्रतापगडाची सुरक्षित जागा सोडून बाहेर यावं आणि त्याच्या जाळ्यात अडकावं. पण महाराज त्याच्या या सापड्यात अडकले नाहीत. त्यांनी शांतपणे एक वेगळाच डाव आखला होता. त्यांनी खानाला भेटायचं ठरवलं, पण जागा त्यांची असणार होती, आणि ती जागा होती प्रतापगडचा पायथा. आता खरा खेळ इथे सुरू होणार होता. भेटीसाठी काही अटी ठरल्या. म्हणजे भेट प्रतापगडाच्या पायथ्याशीच एका शामियाण्यात होईल, आणि दोघेही नेते फक्त काही मोजकेच अंगरक्षक घेऊन येतील. वरवर पाहता सगळं कसं राजनैतिक शिष्टाचारानुसार वाटत होतं, नाही का? अफजल खानाला त्याच्या ताकदीचा प्रचंड माज होता. त्याला वाटलं, मैत्रीच्या मिठीत घेऊ आणि विषय संपवून टाकू, इतकं सोपं होतं त्याच्यासाठी. पण त्याला हे कुठे माहीत होतं की महाराज त्याचा डाव ओळखून होते. महाराज पूर्णपणे तयार होते प्रत्येक गोष्टीसाठी. आणि मग तो क्षण आलाच, तो अंतिम सामना. शामियान्यात भेट झाली, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, आणि त्याच क्षणी एक पोलादी चमक दिसली. विश्वासघात. अफजल खानाने लपवलेल्या कट्यारीने थेट महाराजांच्या पाठीवर वार केला. पण तो वार एका अभेद्य चिलखतावर आदळून परतला. महाराजांनी आत चिलखत घातलं होतं. खानाचा डाव फसला होता, आणि खानाला कळायच्या आतच महाराजांच्या हातात लपलेली ती वाघनखं बाहेर आली आणि थेट खानाच्या पोटात घुसली. तो एक क्षण, आणि त्या एका क्षणाने फक्त लढाईचा नाही तर संपूर्ण इतिहासाचा निकाल लावला. ती होती एका नव्या स्वराज्याची पहाट. या विजयाचे परिणाम खूप मोठे होते. अफजल खान ठार झाला, त्याच्या अफाट सैन्यात गोंधळ माजला, आणि दबा धरून बसलेल्या मराठा सैन्याने त्यांचा धुव्वा उडवला. हा फक्त एका लढाईचा विजय नव्हता, तर संपूर्ण दख्खनमध्ये स्वराज्याच्या शक्तीचा डंका होता. जगाला कळलं होतं की शिवाजी महाराज काय आहेत. तर मग पुन्हा त्याच प्रश्नावर येऊया. एका बाजूला होता क्रूर हल्ला आणि उघड विश्वासघात, आणि दुसऱ्या बाजूला होती आपल्या रक्षणासाठी केलेली जय्यत तयारी. मग सांगा, रणनीती आणि विश्वासघात यांच्यातली रेषा नेमकी कुठे आखायची? अफजल खानाचं कृत्य विश्वासघात होतं,
मग महाराजांची कृती काय होती? एक चोख प्रत्युत्तर की त्या पलीकडे काही? याचा विचार करायला हवा.